Hello everyone, I am Dr. Vidya Dhruv, Associate Professor, Department of Home Economics, RDG College, अकोला. विद्यार्थ्यांनो, आज आपण विटॅमिन डी या विषयावर बोलणार आहोत. जीवनसत्वे. सर्वात आधी आपण जीवनसत्वे म्हणजे काय हे बघणार आहोत. जीवनसत्वे ही सेंद्रिय रासायनिक द्रव्ये आहेत. बघा, जीवनसत्व हे एक पोषक घटक आहे. ज्याप्रमाणे स्निग्धे, प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्वे आणि खनिजे आणि सर्वात शेवटचं जे आहे पाणी, हे एकंदरीत 6 पोषक घटक जे असतात ते अन्नाचे पोषक घटक आहेत. त्यापैकी जीवनसत्वे ह्यामधला विटॅमिन डी हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांना त्याआधी आपण बघणार आहोत जीवनसत्वे म्हणजे काय. जीवनसत्वे हे सेंद्रिय रासायनिक द्रव्य असून शरीरातील विविध जीव रासायनिक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करत असतात. प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ इत्यादी प्रमाणे ती आपणास उष्मांक किंवा ऊर्जा देत नाहीत, पण शरीर पेशींची कार्यक्षमता वाढविण्यास जीवनसत्वे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. शरीर संरक्षक अन्न म्हणून जीवनसत्वाची ओळख देता येईल. सौष्ठवपूर्ण शरीराकरता शरीर प्रक्रिया सुरळीत चालण्यास मदत करणाऱ्या जीवनसत्वांचा अल्पसा इतिहास पुढील प्रमाणे आहे. बघा विद्यार्थ्यांनो, 1881 साली ल्युनिन या अभ्यासकाने उंदीरावर प्रयोग केले. त्यांना कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे दिलीत, परंतु ताज्या भाज्या, फळे, दूध यांचा त्या उंदरांच्या आहारामध्ये समावेश केला नाही. ताज्या भाज्या, फळे, दूध यांच्या अभावामुळे उंदीरांची योग्य वाढ झाली नाही. प्रथिने, स्निग्धे, कार्बोदके, खनिजे याबरोबर कोणता तरी घटक शरीराला आवश्यक आहे. हे संशोधन विविध प्रयोगांती 1906 मध्ये हॉपकिन्स या शास्त्रज्ञाने हे सिद्ध केले आणि डॉक्टर आयझॅकमॅन फंक यांनी ब गटातील जीवनसत्वांचा शोध लावला. जीवनसत्वाचे प्रकार किंवा वर्गीकरण आपण बघणार आहोत. जीवनसत्व विद्यार्थ्यांना 2 प्रकारचे असतात. स्निग्धद्राव्य जीवनसत्वे आणि जलद्राव्य जीवनसत्वे. स्निग्धद्राव्य जीवनसत्वे अ, ड, ई, के हे आहेत. जलद्राव्य जीवनसत्वे क आणि B12, B1, B2, B3, B6, पेंटाथॉनिक आम्ल, बायोटीन, फोलिक आम्ल, कोलिन, इनोसिटॉल, पॅरा अमायनो बेंझोइक ऍसिड ही सर्व जलद्राव्य जीवनसत्वे आहेत. चला तर विद्यार्थ्यांना, आज आपण बघूया विटॅमिन डी म्हणजेच स्निग्धद्राव्य जीवनसत्व. विटॅमिन डी याबद्दल माहिती बघणार आहोत. विटॅमिन डी हे एक स्निग्धद्राव्य जीवनसत्व आहे. स्निग्धद्राव्य जीवनसत्व म्हणजेच ते पाण्यामध्ये न विरघळता स्निग्धामध्ये विरघळणारे विटॅमिन आहे. विटॅमिन डी ला सनशाईन विटॅमिन सुद्धा म्हटले जाते, कारण सूर्यकिरणाच्या नीलातून ते आपल्याला प्राप्त होत असते. विटॅमिन डी चे 2 प्रकार आहे, D2 आणि D3. विद्यार्थ्यांना आता बघूया आपण विटॅमिन डी चे कार्य. त्यापूर्वी थोडंसं विटॅमिन डी बद्दलची आपण माहिती घेऊया. जीवनसत्व डी हे मूडदूस अवरोधक घटक म्हणून ओळखल्या जाते, म्हणजे अँटी रिकेट्स म्हणून सुद्धा ह्या जीवनसत्वाची ओळख आहे. त्यानंतर जीवनसत्व ड चे कार्य. अन्नातील कॅल्शियम व फॉस्फरस
अन्नातील कॅल्शियम व फॉस्फरस यांचे शोषण करणे आणि हाडे व दात यामध्ये या दोन्ही प्रमुख घटकांचे संघटन करणे हे महत्त्वाचं कार्य विटॅमिन डी करत असतो. विटॅमिन डीच्या मदतीशिवाय कॅल्शियमचे ॲब्झॉर्प्शन होऊ शकत नाही. लहान मुलांच्या वाढीबरोबर हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण वाढते. लहान लहान अस्थिंचे तुकडे एकत्र येऊन त्यातील जागा भरून काढून हाडे मोठी आणि मजबूत बनतात. या क्रियेस हाडाचे एकत्रीकरण म्हणतात. या क्रियेकरता जीवनसत्व ड ची आवश्यकता असते. कॅल्शियमची धारणा शक्ती अप्रत्यक्षरित्या जीवनसत्व ड वर अवलंबून असते. कॅल्शियम व फॉस्फरस यांचे रक्तातील प्रमाण जीवनसत्व ड नियंत्रित करत असते. नेक्स्ट आता बघूया डिफिशियन्सी सिम्पटम्स अँड डिसीजेस. जर जीवनसत्व ड चे अभाव असल्यास कोणकोणते रोग होतात आणि त्याची लक्षणे काय हे आपण बघणार आहोत. जीवनसत्व ड चा अभाव असेल तर सर्वात आधी लहान मुलांना रिकेट्स हा रोग होतो आणि मोठ्यांना ऑस्टिओमलेशिया हा रोग होतो. रिकेट्स हा कोणत्याही व्यक्तीस हा रोग होतो. कोणत्याही व्यक्तीत जीवनसत्व ड चा अभाव नसतो तर त्या जीवनसत्वाची आवश्यकतेपेक्षा कमतरता असते. एकदमच थोडासा एखाद्या दिवसाचा अभाव असेल, 1-2 दिवसाचा अभाव असेल तर जीवनसत्व वेगळे डीचा तर वेगवेगळे रोग होतात असंही नाही. खूप दिवसपर्यंत त्याची कमतरता जर असेल, आवश्यकतेपेक्षा जर कमी असेल तरीही जीवनसत्व ड च्या अभावाने रोग आपल्याला होतात. त्याची काही लक्षणे आपण बघूया. हाडे लवचिक बनून वागतात. हाडांची बांधणी अव्यवस्थित होते. हाडांची टोके रुंदावतात. हाडे सुजून शरीराचा भार सहन करू शकत नाही. हाडे मृदू व स्पंजासारखी होतात. लहान मुलांची हाडे वाकून मुडदूस हा गंभीर आजार होतो. जसं बघा आता इथे आपल्याला ह्या फोटोमध्ये दिसतंय की ह्या लहान मुलांचे पाय आहेत आणि हे काय झालंय वाकलेले आहेत. तर 5 वर्षापर्यंतच्या लहान मुलांना मुडदूस हा आजार दिसून येतो. इथे दिसत आहे आपल्याला चित्रामध्ये. सूर्यकिरणे आणि सूर्यप्रकाश यांचा सातत्याने असणारा अभाव हे महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यामुळे मुलांच्या हाडात कॅल्सिफिकेशनची क्रिया व्यवस्थित होत नाही आणि म्हणून हा जो रोग आहे रिकेट्स हा लहान मुलांना होतो. याची लक्षणे बघूया आता. हाडे मृदू व दुबळी होतात. हाडे शरीराचे वजन सांभाळण्यास असमर्थ होतात. कपाळ पुढे येते. लहान मुलांची टाळू भरत नाही. बरगड्या आत दाबल्या जातात. पोट मोठे होते. हातपाय बारीक होऊन वाक येतो. जसं चित्रामध्ये आहे त्याप्रमाणे त्याला वाक येतो. मनगटे घोटे रुंदावतात. दात अनियमित येतात. याचा परिणाम म्हणून मूल चिडचिडे होते, अस्वस्थ आणि निरुत्साही दिसते. मुलांच्या वाढ आणि विकासावर परिणाम होतो. मुलांच्या वाढीचे टप्पे लांबतात. अशा प्रकारे मुडदूस या रोगाचे लहान मुलांवर परिणाम होत असतात. आणि दुसरा जो रोग आहे तो आहे ऑस्टिओमलेशिया जो मोठ्यांमध्ये होतो. तर ह्या ऑस्टिओमलेशियाला मोठ्यांचा किंवा प्रौढांचा रिकेट्स असं म्हटल्या जाते किंवा वयस्कांचा मुडदूस असं म्हटल्या जाते. हा आजार प्रामुख्याने स्त्रियांना होतो कारण वारंवार गर्भधारणा आणि शिशूचे पोषण यामुळे गर्भवती दुग्धसृजन मातांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आढळून येते. कारणे सूर्यप्रकाश, सूर्यकिरणाच्या सातत्याने अभाव, त्यामुळे ड जीवनसत्व त्वचे अंतर्गत तयार होऊ शकत नाही. कॅल्शियम व फॉस्फरसचे शोषण योग्य रीतीने होत नाही. त्याचा परिणाम अस्थिमृदुता हा रोग संभवतो. सगळ्याच मोठ्यांमध्ये एक वेळानंतर जेव्हा
आफ्टर 50 इयर्स जेव्हा कॅल्शियमची गरज असते, त्यानंतर जर कॅल्शियम आपण घेतलं नाही दररोज, किंवा आपण व्हिटॅमिन डी घेतलं नाही, कॅल्शियम जरी घेतलं आणि व्हिटॅमिन डी नाही घेतलं, किंवा सूर्यप्रकाशामध्ये आपण गेलोच नाही, तर ऑस्टिओमलेशिया हा रोग दिसून येतो. मग या ऑस्टिओमलेशियाचे लक्षणे आपण बघूया. जसं कमरेतून वाकून चालणे, पाय, खांदे, कंबर अतिशय दुखणे, जसं चित्रामध्ये बघत आहे त्या माणसाला कशा प्रकारे त्रास होत आहे ना. आपोआप होणाऱ्या अस्थिभंगाचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. चालताना त्रास होतो, थकवा येतो, वारंवार अपघात संभवतो. अशा प्रकारे हे अस्थिमृदुता म्हणजेच ऑस्टिओमलेशिया ह्या रोगाची लक्षणे आहेत. आता याच्यावर उपाय काय करावं? माशांच्या तेलाची मॉलिश करून कोवड्या उन्हात फिरावे. जीवनसत्व समृद्ध खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा. आहारात दुधाचा समावेश करावा. त्याचबरोबर काय होतं, रिकेट्स आणि ऑस्टिओमलेशिया हे तर होतातच, परंतु त्यासोबतच मुलांना दात उशिरा येणे व त्यामध्ये अनियमितता असणे हे सुद्धा एक लक्षण व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे आहे. टिटॅनी सारखा रोग सुद्धा होऊ शकतो. आता जीवनसत्व ड च्या आधिक्याचे जर प्रमाण बघूया आपण, परिणाम बघूयात. जीवनसत्व ड च्या आधिक्याने हायपोव्हिटॅमिनोसिस डी हा रोग होतो. तर मग याची लक्षणे काय आहेत? आवश्यकतेपेक्षा जास्त जर व्हिटॅमिन डी झाल्यास नको असलेले शरीरभार विष्ठेच्या माध्यमातून बाहेर टाकले जाते. पण सातत्याने व्हिटॅमिन ड आहारात अधिक झाल्यास त्याचा परिणाम म्हणून हायपोव्हिटॅमिनोसिस डी हा रोग होतो. यामध्ये काय होतं? भूक मंदावते, तहान फार लागते, वजन कमी होते, चक्कर येतात, पोटात ढवळते, बेचैनी, मळमळ, ओकाऱ्या होण्याची संवेदना जाणवते, झोप न येणे. कॅल्शियम व फॉस्फरसचे शरीरातील आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाण वाढते. म्हणजे जर व्हिटॅमिन डी चे प्रमाण वाढेल तर कॅल्शियम आणि फॉस्फरसचे सुद्धा वाढते, कारण हे काय करतं, व्हिटॅमिन डी त्यांना शोषून घेण्याचं कार्य करतो. अशा प्रकारे त्यानंतर आपण बघूया फूड सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन डी. तर हेल्दी फूड सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन डी आपण बघतोय की व्हिटॅमिन डी चे सोर्सेस कोणते आहेत? तर फॅटी फिश, जसं फॅट जो असतो फिशचं त्याच्यामध्ये असतो, त्याच्यानंतर अंड्यामध्ये असतो, पूर्ण होल एग त्यामध्ये असतं, फोर्टिफाईड दूध, कॉड लिव्हर ऑइल, जे कॉड लिव्हर ऑइल मिळतं ते त्याच्यामध्ये, फोर्टिफाईड ऑरेंज ज्यूस, फोर्टिफाईड सिरियल्स, मशरूम्स, फोर्टिफाईड मार्गारीन, बीफ लिव्हर, स्विस चीज. आणि ह्यामध्ये काय करतं, हे फोर्टिफाईड याच्यासाठी की त्यामध्ये हे व्हिटॅमिन डी मिक्स केल्या जातं. त्यानंतर व्हिटॅमिन डी कॅन बी ऑब्टेन फ्रॉम सनलाईट. सर्वात मोठं जे सोर्सेस आहे ते आपलं आहे सनलाईट. सनलाईटमधून फ्रीमध्ये आपल्याला व्हिटॅमिन डी प्राप्त होत असतं. आता व्हिटॅमिन डी ची दैनिक आवश्यकता किती आहे आपण बघणार आहोत. जे शिशु असते 0 ते 6 महिन्याचे जे बालक असते त्या बालकाला 5 मायक्रोग्राम व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. 7 ते 12 महिन्याचं असेल तर त्याला सुद्धा 5 मायक्रोग्राम व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. अशा प्रकारे 0 ते 50 वर्षापर्यंत सर्वांना 5 मायक्रोग्राम व्हिटॅमिनची आवश्यकता असते. मग 51 ते 70 ह्या वर्षामध्ये 10 मायक्रोग्रामची आवश्यकता असते आणि 70 प्लस जर असेल तर ह्या लोकांना 15 मायक्रोग्राम व्हिटॅमिनची आवश्यकता असते. महिलांमध्ये सुद्धा तसेच आहे. महिलांमध्ये सुद्धा
0 ते 50 वर्ष वयापर्यंत 5 मायक्रोग्राम व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. 51 ते 70 वर्ष जर असेल तर त्यांना 10 मायक्रोग्रामची आवश्यकता असते आणि 70 प्लस असेल तर 15 मायक्रोग्राम एवढी आवश्यकता असते. आता प्रत्येक ठिकाणी काय होतं की जर प्रेग्नेंट वुमेन असेल किंवा मग लॅक्टेशन असेल तर त्यावेळेस व्हिटॅमिनची किंवा पोषक घटकांची न्यूट्रिएंट्सची मात्रा जी आहे ही वाढवल्या जाते. त्यांना त्यांची जास्त गरज असते, परंतु व्हिटॅमिन डीची तशी काही गरज नाही आहे. तेवढंच प्रेग्नेंट वुमेन असेल तरी त्याला 5 मायक्रोग्रामच एवढंच व्हिटॅमिन लागते. लॅक्टेशन मदर जर असेल तर त्यांनाही 5 मायक्रोग्राम एवढंच व्हिटॅमिन लागते. 31 ते 50 जे वरचे जे असतात त्यांना पण 5 मायक्रोग्रामच लागते, परंतु 50च्या जे वर असतील महिला तर त्यांना 10 आणि 70च्या वर असतील तर त्यांना 15 मायक्रोग्राम एवढी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे आज आपण व्हिटॅमिन डी बद्दल माहिती बघितली आहे. व्हिटॅमिन डीचं सर्वात मोठं सोर्सेस जे आहे ते आहे सनलाईट, म्हणून त्याला सनशाईन व्हिटॅमिन सुद्धा म्हटले जाते. व्हिटॅमिनचे आपण 2 प्रकार बघितले आहे, एक जलद्राव्य, स्निग्धद्राव्य. व्हिटॅमिन डी हे काय आहे? स्निग्धद्राव्य व्हिटॅमिन आहे. व्हिटॅमिन डीवरच कॅल्शियम आणि फॉस्फरसची मात्रा, त्याचे शोषण हे अवलंबून असते. व्हिटॅमिन डीच्या अभावाने हाडांचे रोग होतात, जसं लहान मुलांमध्ये रिकेट्स आणि मोठ्यांमध्ये ऑस्टिओमलेशिया यासारखे रोग झालेले दिसून येतात. तर त्याचे सोर्सेस पण आपण बघितले. पण अशा प्रकारे आज आपण व्हिटॅमिन डी बद्दल माहिती बघितलेली आहे. थँक्यू.